कधीकधी आयुष्य अचानक असा प्रश्न विचारतं की आपण उत्तर शोधतच राहतो आणि त्या उत्तरांच्या शोधात आपण स्वतःलाच शोधू लागतो. जर तुम्हालाही कधी आयुष्यात अंधार वाटला असेल, जर कधी विश्वास तुटला असेल, जर कधी स्वतःची किंमत विसरली असेल, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कधीकधी एका अनोळखी कथेच्या शेवटी आपल्याला स्वतःचा मार्ग सापडतो. आणि जर अशा कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असतील, तर अशा कथा पुढेही ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण कदाचित पुढची कथा तुमच्यासाठीच असेल. एका शांत शहरात मीना नावाची एक मुलगी राहत होती. साधी, शांत, पण खूप स्वप्न बाळगणारी. लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य खूप सुंदर होईल असा तिचा विश्वास होता. पण खरंच तसं झालं होतं का? की तिच्या आयुष्याच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले होते, पण मग हळूहळू तिच्या नवऱ्याचं वागणं बदलायला लागलं होतं का? तो आधीसारखा बोलत नव्हता का? तो फोन लपवून का ठेवू लागला होता? रात्री उशिरा कोणाशी तरी तो हळू आवाजात बोलत होता का? मीना स्वतःलाच प्रश्न विचारत होती. पण खरंच तिला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती का? की ती फक्त स्वतःलाच समजावत होती की सगळं ठीक आहे? एक दिवस अचानक तिने त्याचा फोन टेबलावर पाहिला आणि स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता. आय मिस यू असा तो मेसेज होता. पण तो मेसेज मीनासाठी होता का? की कोणासाठी दुसऱ्यासाठी? त्या क्षणी तिचं मन का थरथरलं होतं? ती स्क्रीनकडे पाहत राहिली, पण तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा फक्त गैरसमज होता का? की खरंच तिच्या आयुष्यात काहीतरी तुटायला सुरुवात झाली होती? मीना शांत राहिली, पण तिच्या मनात वादळ सुरू झालं होतं. ती विचार करत होती, कदाचित मीच जास्त विचार करते आहे का? कदाचित हे काहीच नसावं. पण मग तो सतत फोन का लपवतो? तो अचानक इतका दूर का झाला आहे? आणि जर सगळं ठीक असेल, तर त्याच्या डोळ्यात माझ्याकडे पाहताना ती जुनी ऊब का दिसत नाही? काही दिवस गेले आणि एक रात्री ती झोपेचं नाटक करत होती. तिचा नवरा हळूच उठला, फोन घेतला आणि बाल्कनीत गेला. तो कोणाशी तरी हसत बोलत होता. त्या हसण्यात मीनाने कधी ऐकलेला आनंद होता. पण तो आनंद तिच्यासाठी नव्हता का? त्या क्षणी तिच्या डोळ्यातून पाणी का आलं? ती स्वतःलाच विचारत होती, मी एवढी वाईट आहे का? माझ्यात काय कमी आहे? प्रेम म्हणजे असंच असतं का? की मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला? काही आठवड्यांनंतर सत्य समोर आलं. तो खरंच दुसऱ्या कोणावर प्रेम करत होता. त्या क्षणी मीना पूर्णपणे तुटली होती का? की त्या तुटण्यामध्येच एक नवीन ताकद जन्माला येत होती? घटस्फोटाचा निर्णय सोपा नव्हता. समाज काय बोलेल? लोक काय विचार करतील? कुटुंब काय म्हणेल? पण एक प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. आयुष्यभर खोट्या नात्यात राहणं योग्य आहे का? की स्वतःचा आदर वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे? तिने घटस्फोट घेतला. पण त्यानंतर आयुष्य संपलं होतं का? की खरं आयुष्य आता सुरू होणार होतं? लोक कुजबुजत होते. काही जण दया दाखवत होते, काही जण प्रश्न विचारत होते. पण मीना शांत होती, कारण तिच्या मनात अजून एक प्रश्न जिवंत होता. मी पुन्हा आनंदी होऊ शकते का? त्या काळात तिचा एक जुना मित्र पुन्हा तिच्या आयुष्यात आला. आदित्य.
तो तिच्याशी शांतपणे बोलत होता, तिचं ऐकत होता, काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नव्हता. पण हा फक्त मैत्री होती का? की त्या शांततेमध्ये काहीतरी वेगळं होतं? मीना घाबरत होती. पुन्हा विश्वास ठेवणं योग्य आहे का? पुन्हा प्रेम करणं योग्य आहे का? की पुन्हा तुटण्याचा धोका घ्यायचा नाही? एका दिवशी आदित्यने तिला एक साधा प्रश्न विचारला, तू अजूनही इतरांच्या भीतीसाठी जगते आहेस का? त्या प्रश्नाने ती शांत झाली. खरंच ती कोणासाठी जगत होती? समाजासाठी, लोकांसाठी की स्वतःसाठी? त्या रात्री मीना खूप विचार करत होती. जर आयुष्याने एकदा फसवलं तर आपण कायम भीतीत जगायचं का? की पुन्हा उभं राहायचं? प्रेम चुकीच्या माणसाबरोबर तुटलं म्हणून प्रेमच चुकीचं असतं का? दुसऱ्या दिवशी ती आरशासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात प्रश्न नव्हते, उत्तरं होती. तिने स्वतःला सांगितलं, मी तुटले नाही, मी शिकले आहे. ती आदित्यला भेटली आणि शांतपणे म्हणाली, मला भीती आहे, पण मला माझं आयुष्य भीतीत जगायचं नाही. आणि त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. तिने प्रेम निवडलं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतःचं स्वातंत्र्य निवडलं. आता प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होतं. मीना का बदलली होती? कारण तिला समजलं होतं की दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला शिक्षा देणं चुकीचं आहे. प्रेम अपयशी झालं म्हणून आयुष्य अपयशी होत नाही. कधीकधी तुटलेलं नातं आपल्याला स्वतःशी जोडतं. कधीकधी विश्वासघात आपल्याला स्वतःची किंमत शिकवतो. आणि कधीकधी घटस्फोट शेवट नसतो, तो एका नव्या आयुष्याची सुरुवात असतो. आज मीना आनंदी आहे, कारण तिने फक्त प्रेम निवडलं नाही, तिने स्वतःला निवडलं. आणि कदाचित हीच या कथेची खरी शिकवण आहे. जर कोणीतरी तुमचा आदर करत नसेल तर तिथून निघून जाणं कमजोरी नाही, ते धैर्य आहे. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर अशीच प्रेरणादायी आणि हृदयाला भिडणारी कथा पुढेही ऐकण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एका कथेचा शेवट दुसऱ्या आयुष्याची सुरुवात बनतो.